नमस्कार. अस्सल मराठी चव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवूया रेस्टॉरंट स्टाईल पनीर मसाला. त्यासाठी हे मी 1/2 किलो पनीर चांगलं स्वच्छ धुवून असे मोठे तुकडे करून घेतलेले. त्यावर टाकूया आपण 1 चमचा लाल तिखट आणि थोडीशी हळद. आता हे तिखट आणि हळद हे या पनीरला आपल्याला छानपैकी असं घोळसून घ्यायचे. या पद्धतीनं आपल्याला पनीरला असं पूर्ण हे कव्हर करायचं. आता या कढईमध्ये आपण टाकूया 2 चमचे बेसन. हे बेसन अगदी मंद आचेवर आपल्याला छानपैकी हलकासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे. बेसनचा असा छान वास सुटायला लागला की आपण काढून घेऊया. बेसन भाजून झालेलं आहे. आता याच कढईमध्ये आपण टाकूया पनीर तळण्यासाठी थोडंसं तूप. तुपाच्या ऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करू शकता. आता यात तुपामध्ये आपल्याला या पनीरचे तुकडे टाकून ते चांगले शॅलो फ्राय करून घ्यायचे. गॅस एकदम कमी ठेवायचा आहे आणि आपल्याला हे शॅलो फ्राय करायचे. अशा पद्धतीनं आपलं पनीर पण फ्राय झालेलं आहे. आता आपण कढईत पनीर मसाल्याची तयारी करूया. कढई छान गरम झालेली आहे. त्यामध्ये टाकू आपण तेल. दोन चमचे तेल टाकलेलं आहे. याच्यामध्ये आपण टाकूया खडे मसाले, कांदा आणि चिरलेला टोमॅटो. हे सर्व साहित्य आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचंय. आलं लसूणची पेस्ट टाकू. सगळ्या साहित्याला छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचंय. मस्त कांदा आणि टोमॅटो आता मऊ झालेला आहे. त्याच्यातच आपण भाजलेलं बेसन पीठ आहे ते बेसन पीठ याच्यामध्ये टाकूया आणि हे सगळं साहित्य आपल्याला छान असं भाजून घ्यायचंय. आता याच्यामध्ये आपण मसाले टाकू. लाल तिखट, हळद, पनीर मसाला, धने पावडर आणि गरम मसाला. हे सगळं आपण एकत्रच याच्यामध्ये टाकणार आहे. सगळं साहित्य आपल्याला छान असं नीट व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचंय. सगळं करत असताना गॅसची फ्लेम अगदी आपल्याला
कमी याच्यावर ठेवायची आहे. थोडंसं पाणी टाकू म्हणजे आपले मसाले जळणार नाहीत. याला छान आता तेल सुटायला लागलेलं आहे. त्याच्यामध्ये टाकू आता आपण पनीरचे तुकडे. सर्व साहित्य नीट मिक्स करून घ्यायचंय. चवीपुरतं मीठ टाकूया. त्याच्यामध्ये टाकू आपण थोडंसं गरम पाणी. पनीर मसाला जास्त पातळ करायचा नाही आपल्याला, अगदी थोडंसं पाणी टाकून त्या प्रमाणामध्ये करायचं. मस्त किती सुंदर दिसतंय बघा. वरून टाकूया चिरलेली कोथिंबीर. आणि आता सगळ्यात शेवटी हातावर चोळून घेतलेली ही कसुरी मेथी टाकूया. छान मिक्स करून घेऊ. कसुरी मेथीमुळे आपल्या या पनीर मसाल्याला एकदम अफलातून अशी चव येणार आहे. थोडा वेळ आपण हे झाकून ठेवू जरा. मस्तच बघा किती सुंदर दिसते आपली ही भाजी. तर अशा पद्धतीनं आपलं हे पनीर मसाला, रेस्टॉरंट स्टाईल पनीर मसाला आपला तयार आहे. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.